जालना शहरात रस्ते, दवाखाना, भाजी मार्केट आदी सुविधांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 100 कोटी रुपयांपेक्षा निधी आणला असून मूलभूत सुविधांसाठी आणखी निधी आणला जाईल। जालनेकरांना मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी महापालिकेवर आपले विशेष लक्ष राहणार असल्याचे माजी मंत्री तथा शिवसेना उपनेते अर्जुन खोतकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे। गेल्या काही दिवसांत राज्य शासनाकडून 150 कोटी रुपयांपेक्षा अधिकचा निधी शहरातील रस्ते, दवाखाना, भाजी मार्केट, घंटागाडी आदी सुविधांसाठी आणला आहे, अशी माहिती माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी दिली आहे। पत्रकार परिषदेला शिवसेना सहसंपर्क प्रमुख पंडितराव भुतेकर, जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे, हाजी फिरोजलाला तांबोळी, शहर प्रमुख विष्णू पाचफुले, आत्मानंद भक्त, सविता किवंडे आदींची उपस्थिती होती। आणि महापालिका पूर्ण पद स्थापना झाल्यानंतर तो कोटी पगार वगैरे सर्व धरून 6 कोटीपर्यंत हा जाईल आणि त्यामुळे 15 कोटी जीएसटीचा परतावा जो काही तुम्हाला मिळणार आहे, त्यातून एक बाकी इतर अनुदानाची गरज आपल्या महानगरपालिकेला पुढच्या काळामध्ये जीएसटीचं अनुदान भेटल्यानंतर या ठिकाणी लागणार नाही, ते आलं तर अतिरिक्त होईल, म्हणजे चांगलीच बाब होईल। परंतु हे 15 कोटी मिळावेत यासाठी मी स्वतः प्रयत्नशील आहे। मला समाधान या गोष्टीचे की 70 ते 80 कोटी रुपये आपण DPDC मधून महानगरपालिकेला देऊ शकलो। आपण मी असेल, रावसाहेब जे असतील, आम्ही 72 कोटी रुपयाचा निधी पाणी पुरवठ्याचा या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नाने, माननीय देवेंद्रजीच्या प्रयत्नाने आपण तो 72 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी आणू शकलो। सर्वात मोठी गोष्ट की आपल्या महानगरपालिकेवर सर्वात जास्त भुर्दंड पडतो तो विजेचा। सातत्याने आपली लाईन कापल्या जाते, सातत्याने लाईट कट केल्याच्या बातम्या आपल्याकडे छापून या ठिकाणी येतात। यासाठी मी माननीय मुख्यमंत्री महोदयाला साकडं घातलं की 100 कोटी रुपयाचा सोलार प्लॅन्ट आपण जालना महानगरपालिकेला दिला तर या 100 कोटीच्या सोलार प्लॅनमध्ये चांगली वीज निर्मिती होईल आणि जालना महानगरपालिकेवरचा जो विजेचा काही भुर्दंड येतो तो भुर्दंड कमी होईल, महानगरपालिका पुन्हा सक्षम या ठिकाणी होईल। STP प्लॅन आपण या ठिकाणी बघतो की जो STP प्लॅन या ठिकाणी तयार होत आहे, या प्लॅनमधून आपण पाणी स्वच्छ करून हे पाणी MIDCला आपण जर दिलं तर 2 कोटी रुपये आपल्याला MIDC कडून महानगरपालिकेला महिन्याला मिळू शकतील। तो पाणी प्युरिफाय केल्यानंतर ते पाणी आपल्याला या ठिकाणी MIDCला पाणी विकता येईल ते, आणि उरलेलं पाणी खालच्या बाजूला बंधारा करून शेतकऱ्यांच्या जमिनीसाठी आपण त्या ठिकाणी ते पाणी वापरणार आहोत। शहराच्या जे काही डेव्हलपमेंट आता या ठिकाणी होतं आहे त्यामुळे आपलं शहर पुढे जातं आहे आणि त्यामध्ये अनेक गोष्टीची भर या ठिकाणी पडलेली आहे। मुळामध्ये आपल्या शहराला पाणी पुरवठा करणारे 2 स्रोत आहेत, एक तर जायकवाडी आणि दुसरा घाणेवाडी। आणि मग घाणेवाडी मजबूतीकरण, बळकटीकरण आणि सुशोभीकरण या संदर्भातला जवळपास 54 कोटी रुपयाचा प्रस्ताव मी या ठिकाणी पूर्णपणे दिलेला आहे आणि तो 100% मान्य होईल। प्रतिनिधी नाझीम मनियार, NTV न्यूज मराठी, जालना।